आता इथे धनेराजींनी लावलेला आहे मसाला फिशला. कसं काय वाटतंय? भारी. आता लय दिवसांनी खायचंय ना डायरेक्ट. कसं आहे माहिती का, हे का आणले 4 पीस एक एकाला एक. आणि आता आम्ही मस्त बाहेरच्या वातावरणाचं एन्जॉय घेणार आहे. हा एक एकाला एक बाबो वडताड नाही करायची कुणी. हा एक भाजीला तिकडची भाजीला आहे आणि पर एकदम लसलशीत मसाला बेसाला एकदम परफेक्ट. धनेराजींचं चालू आहे कुछ तो कुछ. धनेराजींची चालू आता भाजी. फायनली तिला चालू झाले मासे बनवायचे. बस डायरेक्ट आता हे रसासाठी का खास रस्सा चालू आहे पाहिला. वातावरण किती छान झालंय. मस्त वातावरण झालंय इकडं. बाहेरच भारी वाटतं का. मस्त एन्जॉय घ्यायचा वातावरणाचा. अरे विराला असं वाटते जाऊ का काय मी पप्पाकडे. नमक राहिलं ना आणायचं आतमध्ये. नमक आणते एक एक गोष्ट राहते का. अयो आता काय आणायचं. मोबाईल राहू दे तेवढी माशी इकडे लुटून जा. मला फोटो टाकायचा होता तो बी टाकून नाही दिला. टाक ना मग. तो स्टूल पण घेऊन ये बर का. स्टूल यांचे होते पत्रा बांधायला नेला पण ते कामावाल्यानी तुमचं. हा तर हा व्हिडिओ ना गणपतीच्या आधीचा आहे. तर थोडासा लेटच झाला कारण तो पेंडिंग राहून गेला. बाकीचे व्हिडिओ लवकर टाकले मी. त्यामुळे हा व्हिडिओ गॅलरीत तसंच राहिला. म्हटलं चला टाकून देऊ आता तरी म्हणून मी टाकला. नाही तर लगेच कमेंट करशाल का खूप उशिरा व्हिडिओ टाकते. तर तसं नाही, हा पेंडिंग राहून गेला म्हणून मी आता पब्लिक करते तो. आणि आता तुम्ही बघू शकता इथं धनेराजींनी मस्त असे मच्छी फ्राय केले होते. आणि मग आम्ही सगळ्यांनी मच्छी फ्राय वगैरे खाल्ली. आणि बाहेर खूप मस्त वाटतं इथे बंगल्याच्या बाहेर ज्यावेळेस आपण असं ह्या वातावरणात तयार करतो आणि खातो ना, एवढं छान वाटतं. रडू रडू बाई रडू लडू बाई लडू. काही नाही इट्स ओके. असा फोटो काढायला पाहिजे ग. एक नंबर. चल बाबड. भांडे इतके थंड झाले काय भात दिसतंय.